मुरगुड येथे श्रीपूजक भाट समाजाच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 5:30 वाजता हनुमान मूर्तीला वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक व पूजन करण्यात आलं। हे पूजन दीपक बहुदांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं। ठीक सकाळी 6:31 हनुमान जन्मकाळ साधून पूर्वेकडील सूर्योदयाच्या लालिमेत श्रींच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। महिला भक्तांनी पारंपरिक पद्धतीनं पाळणा गीत गायलं। फटाक्यांची आतषबाजी करत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। यानंतर सर्वांना प्रसाद व सुंठवडा वाटप करण्यात आलं। भाट समाजाकडून गेली 70 वर्षे हनुमान जयंतीची परंपरा सातत्यानं पाळली जात आहे। समाजाच्या पूर्वजांनी तीर्थक्षेत्र काशी येथून संगमरवरी मूर्ती आणून बाजारपेठेतील सध्याच्या राणा प्रताप चौकात मंदिर स्थापन केलं आहे। हे मंदिर साध्या स्वरूपाचं असलं तरी ते जागरूक व भक्तिभावपूर्ण ठिकाण असल्याचं लक्ष्मण पहाट यांनी सांगितलं। यंदाच्या जयंतीनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमास भाट समाजातील लक्ष्मण भाट, नारायण भाट, भरत भाट, जनार्दन भाट, जालिंदर भाट, गोपी भाट, नामदेव भाट, शिवाजी भाट, यशवंत भाट, राजू भाट, सर्जेराव भाट, किरण भाट, सूरज भाट, रोहन भाट, रोहित भाट, रुपेश भाट, दिग्विजय भाट, सुशांत भाट, प्रशांत भाट, सागर भाट, आकाश भाट, ओंकार भाट, वैभव भाट, प्रथमेश भाट, गणेश भाट, आभार भरत भाट यांनी मांडले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।